मानवा जाणवते, तज्ज्ञ डॉक्टरांची मानवा जाणवते आणि त्यासाठी उपाय म्हणून विशालभाईंनी खास निष्णात असे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर शंतनू यांना आपल्या स्वखर्चाने सावंतवाडीच्या रुग्णालयामध्ये हजर करून घेतलाय। विशालभाई या कार्यासाठी आपले मनपूर्वक आभार आहेत। आपल्याला सर्वांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या आपण विशालभाईंसाठी जरूर वाजवाव्यात। खरं तर विशालभाईंचं संपूर्ण कार्य अगदी मोजक्या शब्दात काही वेळेमध्ये सांगणं खूपच कठीण। गेल्या काही वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात, गावातील प्रत्येक वाडीत, वाडीतील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत हे नाव पोचलंय ते त्यांच्या कार्यामुळे। ॲम्ब्युलन्सचं वाटप असेल, रस्त्यावरील फिरत्या ग्राहकांसाठी, फिरत्या व्यापाऱ्यांसाठी छत्र्यांचं वाटप असेल, अशा कामाच्या माध्यमातून हे नाव प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोचले आणि त्यामुळेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे तर अख्खा महाराष्ट्र या युवा नेतृत्वाकडे आदराने आणि अपेक्षेने पाहत आहे। आणि त्यामुळेच नुकतीच संपलेली सावंतवाडी नगरपालिकेची एक मोठी निवडणूक, या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीने एक मोठी जबाबदारी विशालभाईंच्या खांद्यावर सोपवली होती आणि नक्कीच विशालभाई ही जबाबदारी सुद्धा पूर्ण करणार आहेत। मनोहर पारकर, विनय गावडे आणि हेमंत तानावडे, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं। रुपेश मयेकर, आपणही व्यासपीठावर यावं। रुपेश मयेकर, नमस्कार, स्वागतम सुस्वागतम। 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीदेव भूतनाथ, आई भराडी इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्टदेवता या सर्वांना मनोभावे नमन करून सावंतवाडी प्रीमियर लीग अर्थात निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या या दुसऱ्या पर्वातील बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मंचावर उपस्थित फक्त सावंतवाडी तालुका नव्हे, फक्त दोडामार्ग वेंगुर्ला नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व आदरणीय विशालभाई परब यांचं मंचावर स्वागत होत आहे। मी विनंती करतो कृष्णा बांदिवडेकर, आपण आपल्या शुभ हस्ते विशालभाई परब यांचं मंचावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। एकदा जोरदार टाळ्या सिंधुदुर्गाच्या नव्हे तर या महाराष्ट्राच्या विशाल नेतृत्वासाठी। यानंतर स्वागत होत आहे आदरणीय अमेयजी पै, जे सहकारी आहेत विशालभाई परब यांचे या स्पर्धेसाठी, ज्यांनी विशेष सहकार्य केलंय। अमेयजी पै यांचं स्वागत होत आहे अनिकेत बांदिवडेकर यांच्या शुभ हस्ते। मंचावर उपस्थित भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख केतनजी आजगावकर यांचं स्वागत केलं जात आहे। सर्वेश पायनाईक, आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण केतनजी आजगावकर यांचं स्वागत करावं। विशालभाई, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हावं। यानंतर मंचावर स्वागत केले जात आहे मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांचं मंचावर स्वागत होत आहे। साईराज बांदिवडेकर यांच्या शुभ हस्ते। माजी सरपंच निलेश कुडाव यांचं मंचावर स्वागत होत आहे। मनोजी बांदिवडेकर यांच्या शुभ हस्ते आदरणीय कुडावजी, आपलं मंचावर मनपूर्वक स्वागत। माजी सरपंच प्रमोदजी गावडे साहेब यांचं मंचावर स्वागत केलं जात आहे। प्रथमेश बांदिवडेकर, आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करावं। विद्यमान उपसरपंच अर्जुनजी पेडणेकर यांचं मंचावर स्वागत होत आहे। मनोज बांदिवडेकर, आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते उपसरपंच अर्जुनजी पेडणेकर यांचं स्वागत संपन्न करावं। बांदा माजी सरपंच आमचे मित्रवर्य बाळा अकेरकर यांचं स्वागत केलं जात आहे। समीर केरकर, आपल्याला विनंती बाळा अकेरकर यांचं स्वागत आपण संपन्न करावं।
शरद शिरोडकर यांचं स्वागत होत आहे. शरदजी शिरोडकर ज्येष्ठ क्रिकेटपटू यांचं सुद्धा मंचावर मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमच्या इतर सर्व मान्यवरांचं टीम ओनरचं मनपूर्वक स्वागत. गौरव नाटेकर, प्रतीक नार्वेकर, महादेव नाईक, प्रशांत मेसरी आणि जे टीम ओनर इथे उपस्थित आहेत या सर्वांचं मंचावर मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं युवा नेतृत्व, युवाईचा आयडॉल, त्या नेतृत्वाकडे सिंधुदुर्ग नव्हे तर अख्खा महाराष्ट्र अशा अपेक्षेने पाहतोय, असे सर्वांचं लाडकं नेतृत्व विशालभाई परब या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आदरणीय विशालभाई परब या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपलं सर्व गर्दी पाहता खूप आनंद वाटला. मित्रांनो, क्रिकेट आपण खेळूया, चांगलं गुण घेऊन आपण जाऊया, परंतु चांगला एखादं कौशल्यवान मुलगा घडावा. आमचे अक्रम खानची मुलगी कालच मला सांगितली की IPL मध्ये ती लवकरच जाणार आहे. तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्यातली एक छोटी मुलगी IPL मध्ये जाणं पण खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या पाठीमागे आमच्यासारखे सर्व मित्रमंडळी असल्यामुळे त्यांनी सुद्धा धारिष्ट दाखवलं आहे. त्यामुळे आपल्यातले तरुण मित्र पण IPL सारख्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांना मी धन्यवाद देतो. आलेल्या सर्व माझ्या बांद्याच्या टीम, माझे सर्व मित्रमंडळीच आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. चराटे गावचे पण 2 नंबरची, मला वाटतं 2 नंबर चराटे ना, कारिवडेवाले सर्व मंडळींना सुद्धा मी धन्यवाद देतोय. सर्व टीमला मी शुभेच्छा देतोय. आपण सर्वांनी नक्कीच चांगलं कौशल्य या मैदानामध्ये दाखवल्याबद्दल धन्यवाद. 1 नंबर आलेल्या टीमला पण धन्यवाद आणि 2 नंबर आणि ज्यांचा नंबर आला नाही त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. कारण अशा प्रकारच्या चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतल्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद देतोय. आमच्या स्टेजवरच्या सर्व माझ्या मित्रांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतोय. आपण सर्वांनी क्रिकेटप्रेमींनी शोभा वाढवली आणि कार्यक्रम खूप सुंदर झाला. यासाठी पैसाहेब तुमच्यासाठी जोरदार अमयभाईंसाठी टाळ्या वाजवूया. कारण त्यांनी आज मी मुंबईला जात होतो, ते इंडिगोची फ्लाईट पण कॅन्सल झाली आणि तुमच्या कार्यक्रमाला यावं लागलं. त्यामुळे धन्यवाद तुमच्यासाठी. त्यामुळे आपण सर्वांसाठी मी धन्यवाद देतोय आणि पुढे पुन्हा एकदा आपण भेटू. चांगल्या कार्यासाठी आपण सर्व मित्रांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपली स्पर्धा सिंधुदुर्गाची बाहेरच्या जिल्ह्यांशी होणं गरजेची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्व तरुण मित्र जर पेटून उठलात तर नक्कीच आपण सिंधुदुर्गात काहीतरी चांगलं करू शकतो. या पंचक्रोशीतनं आलेल्या सर्व मित्रांना मी धन्यवाद देतो. माझं भाषण आवर्त घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विशालभाईंना पुढे सुद्धा बरेच कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे त्यांना जायचं आहे. पण विशालभाई मालवणमधील सुप्रसिद्ध पंच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि गोवा राज्यातील अनेक स्पर्धा ज्यांनी सजवल्यात, अशा पंचांपैकी 3 पंचांनी गेले 5 दिवस ही सुंदर स्पर्धा सजवली आणि आमची सर्वांची इच्छा आहे की मालवणच्या या सुपुत्रांचा सन्मान विशालभाई आपल्या शुभ हस्ते व्हावा. मी विनंती करतो उत्कृष्ट पंच उमेश मांजरेकर, एम्ब्रोज अल्मेडा, मंगेश धुरी या तिघांनी एकत्र येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार विशालभाईंच्या शुभ हस्ते स्वीकारावा. आमच्या या 3ही पंचांचा हा विशाल सन्मान आहे कारण अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ द गेम. हा थँकलेस जॉब गेले 5 दिवस ज्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळला, अशा आमच्या 3ही ऑफिशियल्सचा हा विशाल सन्मान मंचावर संपन्न होतोय. उमेश मांजरेकर, एम्ब्रोज अल्मेडा, मंगेश धुरी आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. ज्यांनी ही स्पर्धा आवाजाने सजवली असे आमचे समालोचक सावळाराम शिरोडकर यांचा सन्मान विशालभाईंच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. सावळाराम शिरोडकर, त्याचप्रमाणे आमचे इतर समालोचक नितीन नाईक सर, सुमेध काळसेकर, आमचे स्कोरर लवलेश कांबळी त्वरित या, स्कोरर दत्ताराम पेडणेकर, सर्वांनी त्वरित या, लवकर लवकर. सावळाराम शिरोडकर, मराठी समालोचनाचा गोड आवाज. नक्कीच भविष्यात सावळाराम मोठमोठ्या स्पर्धा गाजवणार आहेत. आपला हा विशाल सन्मान विशालभाई परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. मराठी आणि हिंदी समालोचनाचा आणि निवेदनाचा अतिशय सुमधुर आवाज
उत्कृष्ट रंगकर्मी आमचे मित्रवर्य मडुराचे पोलीस पाटील नितीन नाईक यांचा सन्मान विशालजी परब यांच्या शुभ हस्ते मंचावर संपन्न होतोय। या पाठोपाठ महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकामधील अनेक स्पर्धा ज्यांच्या आवाजाने सजल्यात, आडेली गावचे सुपुत्र सुमेध काळसेकर यांचा विशाल सन्मान व्यासपीठावर विशालभाई परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। संपूर्ण स्पर्धेची अचूक आकडेवारी आणि ठाम मत ज्यांनी सांभाळलं आमचे स्कोरर लवलेश कांबळी यांचा विशाल सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय। त्याचप्रमाणे दत्ताराम पेडणेकर आमचे अजून एक स्कोरर यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय। खऱ्या अर्थाने 2 दिवस या स्पर्धेसाठी ज्याने आपल्या बहारदार आवाजानं या ठिकाणी ही स्पर्धा गाजवली, एक छान सुंदर मालवणीचा बुलंद आवाज म्हणून या सातत्यानं संपूर्ण क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा आहे असे आमचे मार्गदर्शक मित्र वालावल गावचे सुपुत्र सन्माननीय बादलजी चौधरी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। एकदा जोरदार टाळ्या। धन्यवाद। ओव्हर टू यू बादल। धन्यवाद विशाल भाई। खरं तर तुम्ही शेवटपर्यंत हा कार्यक्रम संपन्न करावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे। अजूनही जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ आपण थांबावं, आपण पुढील बक्षिसांकडे वळूया। या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक, तिसरं आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक विभागून दिलं आहे। या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आणि टीम ओनरला विनंती आपण येऊन या बक्षिसाचा स्वीकार करावा। लतिक ग्लॅसियल नेमळे आणि यशोदा वॉरियर कलबेस्त। या स्पर्धेतील चौथा क्रमांक यशोदा वॉरियर कलबेस्त जीप वितरित केली जाते। गौरव नाटेकर आणि प्रतीक नार्वेकर यांच्या मालकीचा संघ सागर मोर्याच्या नेतृत्वाखाली केपी गौरव स्पोर्ट बांदा अंतिम महाविजेता ठरतोय। सावंतवाडी प्रीमियर लीग अर्थात निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या दुसऱ्या पर्वाचा ढोल ताशांच्या गजरामध्ये विशालभाई परब यांच्या शुभ हस्ते रोख रुपये 1 लाख आणि हा मानाचा पहिल्या क्रमांकाचा चषक वितरित केला जातोय। गौरव नाटेकर प्रतीक नार्वेकर यांचा मालकीचा संघ केपी गौरव स्पोर्ट बांदा। पारितोषिक स्वीकारण्यासाठी हुसेनभाई मकानदार हे सुद्धा केपी गौरव स्पोर्ट बांदा संघासमवेत मंचावर उपस्थित दिसत आहेत। युवा नेतृत्व विशालभाई परब यांच्या शुभ हस्ते अंतिम महाविजेता सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी केपी गौरव स्पोर्ट बांदा। विशालभाई मनपूर्वक आपले आभार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रिकेट सीझन चालू होतोय, त्याचबरोबर येत्या 21 तारीखला निकाल जाहीर होईल सावंतवाडी नगरपालिकेचा। विशालभाई परब यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांचं वितरण आपण करूया। या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, बेस्ट प्लेयर ऑफ टुर्नामेंट या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय लतिक ग्लॅसियल नेमळे संघाचा शुभम नाईक। बेस्ट प्लेयर ऑफ टुर्नामेंट मिस्टर शुभम नाईक, मॅन फ्रॉम लतिक ग्लॅसियल नेमळे। बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहन मल्हार पुरस्कृत आकर्षक चषक आणि आयोजन समितीच्या वतीने एक इस्त्री आणि याचा मानकरी ठरतोय शुभम नाईक।
लतिक ग्लासियल नेमळे संघ. उपसरपंच अर्जुनजी पेडणेकर साहेब, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक वितरित करावं. बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट मिस्टर शुभम नाईक. यानंतर इमर्जिंग प्लेअर ऑफ टुर्नामेंट आदरणीय सत्यम मल्हार पुरस्कृत आकर्षक चषक आणि आयोजन समितीच्या वतीने पुरस्कृत केलेली इस्त्री हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आदरणीय गावडे साहेब, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण वितरित करावं. द इमर्जिंग प्लेअर ऑफ टुर्नामेंट अँड द अवॉर्ड गोज टू. संपूर्ण स्पर्धेत बॅटिंग करताना 56 धावा, 4 षटकार, 4 चौकारांचा समावेश आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर. संपूर्ण स्पर्धेत 109 धावांचा रतीब. गणेशच्या वतीने या संघाचे मालक आमचे मित्रवर्य यशोदा फर्निचरचे मालक प्रशांत मेस्त्री या पारितोषिकाचा स्वीकार करतायत. प्रशांत मेस्त्री स्वीकार करतायत. बेस्ट बॅटर बिहाफ ऑफ मिस्टर गणेश चोडणकर. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बाप्पा तानावडे यांनी पुरस्कृत केलेला आकर्षक चषक आणि पेडेस्ट्रियल स्टँड फॅन आयोजन समितीच्या वतीने हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय. पोलीस पाटील आदरणीय अजित वैद साहेब, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण वितरित करावं. संपूर्ण स्पर्धेत 6 सामन्यांमध्ये 9 विकेट काढून या सामन्यात आणि या स्पर्धेत आपल्या नावाचं नाणं ज्यांनी खणखणीत वाजवलंय, बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट अवॉर्ड गोज टू मिस्टर सर्वेश नाईक, मॅन फ्रॉम भाव्या स्पोर्ट साईश 11 कारिवडे. सर्वेश नाईक ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. 9 बहुमूल्य विकेट ज्याने मिळवल्यात, पॉवर प्ले मध्ये सुद्धा ज्याने गोलंदाजी केली, स्लॉग ओव्हर मध्ये सुद्धा ज्याने गोलंदाजी केली, प्रतिस्पर्धी संघाला धावांपासून ज्याने रोखून ठेवलं, महत्त्वाच्या क्षणी आपल्या संघाला ज्याने ब्रेक थ्रू मिळवून दिले, मिस्टर सर्वेश नाईक ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. यानंतर या स्पर्धेतील सर्वात मोठं वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेचा मालिकावीर. पण तत्पूर्वी सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच, पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अनूप घाडी. दुसऱ्या सेमीफायनलचा मानकरी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सामनावीरासाठी टी शर्ट पुरस्कृत केले जात आहे. 1919 क्रिकेट स्टेडियम वेरणा गोवा आकर्षक चषक पुरस्कृत केला जातोय एक्स ब्रँड सावंतवाडी समीर मडगावकर यांच्याकडून. दुसऱ्या सेमीफायनलचा हिरो ठरतोय अनूप घाडी, मॅन ऑफ द मॅच फॉर सेकंड सेमीफिनाले. विनयजी गावडे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जात आहे. मॅन ऑफ द मॅच फॉर सेकंड सेमीफिनाले मिस्टर अनूप घाडी. यानंतर पहिल्या सेमीफिनालेचा हिरो मॅन ऑफ द मॅच सागर मोर्ये. पहिल्या सेमीफायनलचा हिरो मॅन ऑफ द मॅच. 1919 क्रिकेट स्टेडियम वेरणा गोवा पुरस्कृत एक आकर्षक टी शर्ट आणि एक्स ब्रँड समीर मडगावकर पुरस्कृत आकर्षक चषक देऊन सन्मान केला जातोय. मनोहर पारकर यांच्या शुभ हस्ते सागर मोरे यांचा सन्मान होतोय मॅन ऑफ द मॅच फर्स्ट सेमीफिनाले. यानंतर काही स्पॉट प्राइज होती सलग षटकारांसाठी. षटकारांची हॅट्रिक सर्वेश नाईक 500 रुपये, निखिल कांबळी 500 रुपये, गणेश चोडणकर 500 रुपये, दिनेश पेडणेकर यांनी पारितोषिका प्रायोजित केली. चला सर्वेश सावंत, निखिल कांबळी आणि गणेश चोडणकर लवकर चला. मी विनंती करतो अर्जुनजी पेडणेकर आपल्या शुभ हस्ते ही तिन्ही पारितोषिका आपण वितरित करावी. निरवडे उपसरपंच आमचे मित्रवर्य अर्जुनजी पेडणेकर यांच्या शुभ हस्ते सलग 3 षटकार.
सर्वेश सावंत, निखिल कांबळी आणि गणेश चोडणकर या प्रत्येकासाठी दिनेश पेडणेकर यांनी पुरस्कृत केलेले प्रत्येकी रुपये 500चं पारितोषिक. अंतिम सामनावीर, अंतिम सामना ज्याने अक्षरशः गाजवला 8 चेंडूमध्ये 32 धावा सलग 3 षटकारासह ही धावसंख्या ज्यांनी कुठली मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सर्वेश सावंत, मॅन फ्रॉम केपी गौरव स्पोर्ट बांदा. 1919 क्रिकेट स्टेडियम वेरणा गोवा यांच्या वतीने एक आकर्षक टी शर्ट, एक आकर्षक कॅप आणि एक्स ब्रँड समीर मळगावकर पुरस्कृत एक आकर्षक चषक देऊन सन्मान केला जातोय. अंतिम सामनावीर मिस्टर सर्वेश सावंत, मॅन फ्रॉम केपी गौरव स्पोर्ट बांदा. यानंतर गेम चेंजर ऑफ टुर्नामेंट. संपूर्ण स्पर्धेत मेडन टाकून या स्पर्धेचा निकाल ज्याने बदललाय मिस्टर धनाजी उर्फ गणेश परब ठरतोय गेम चेंजर ऑफ टुर्नामेंट. गावडे साहेब आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. गेम चेंजर ऑफ टुर्नामेंट मिस्टर धनाजी उर्फ गणेश परब ऐन मोक्याच्या क्षणी निर्धाव षटक टाकून सेमीफायनलचा आणि पर्यायाने अंतिम सामन्याचा सुद्धा निकाल ज्याने बदलला. धनाजी गेम चेंजर ऑफ टुर्नामेंट. प्रथम क्रमांक विजेत्या संघाच्या ओनरसाठी एक आकर्षक सायकल. मी विनंती करतो केपी गौरव स्पोर्ट बांदा टीम ओनर गौरव नाटेकर आणि प्रतीक नार्वेकर आपण येऊन विजेत्या संघ मालकांसाठी प्रायोजित केलेली सायकल आपण स्वीकारावी. प्रथम पारितोषिक रुपये 1 लाख आणि विजेत्या संघ मालकासाठी सायकल पुरस्कृत केले श्री मूळ पुरुष मंदिर बांदिवडेकरवाडी. चषक प्रायोजित केला होता दिनकर शर्मा यांनी. ही आकर्षक सायकल वितरित केली जाते गौरव नाटेकर आणि प्रतीक नार्वेकर या 2 टीम ओनरना. पहिल्या सेमीफायनलचं सामनावीरचं पारितोषिक गणेश तोडणकर यांना होतं, माफ करा गणेश सातोसकर यांना होतं. ते त्यांच्यापर्यंत पोहोच झालेले आहे. अभिनंदन गणेश सातोसकर, मॅन ऑफ द मॅच फॉर फर्स्ट सेमीफिनाले. यानंतर गौरव नाटेकर आणि प्रतीक नार्वेकर आपण येऊन सायकलचा स्वीकार करावा. अंतिम विजेत्या संघ मालकांसाठी ही सायकल आहे आणि गौरव नाटेकर आणि प्रतीक नार्वेकर या सायकलचा स्वीकार करतायत. यानंतर या स्पर्धेतील सर्वात मोठं वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेतील सर्वात मोठं वैयक्तिक पारितोषिक आपल्या समोर जाहीर होत आहे. मालिकावीर ढोल ताशा तर नक्की वाजेल, अजूनही संधी आहे. पण तत्पूर्वी या स्पर्धेतील सर्वात मोठं वैयक्तिक पारितोषिक वितरित होत आहे मालिकावीर. तत्पूर्वी डीजे मसूरकर आणि tenniscricket.in आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. विनयजी गावडे आपल्याला विनंती, हे दोन्ही सन्मान आपण वितरित करावे. डीजे मसूरकर ज्यांनी सुमधूर गाण्याच्या आणि या साऊंड सिस्टीमच्या सहाय्याने ही स्पर्धा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवली. डीजे मसूरकर, डीजे पार्थ
DJ पार्थ, त्याचप्रमाणे tenniscricket.in गौरव सावंत, प्रथमेश 21 लाख सबस्क्रायबर tenniscricket.in ने पूर्ण केलेत. ही स्पर्धा सुद्धा त्यांच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. tenniscricket.in मालिकावीर या शेवटच्या सर्वात मोठ्या बक्षिसाकडे जाण्यापूर्वी पुनश्च एकदा या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, वस्तू स्वरूपात, आर्थिक स्वरूपात, श्रम स्वरूपात, संकल्पना स्वरूपात, त्या सगळ्या ज्ञात अज्ञात दात्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतोय. परमेश्वराने आपणा सर्वांना उदंड आयुरारोग्य द्यावं आणि या मैदानावर होणाऱ्या भविष्यातील प्रत्येक स्पर्धेसाठी आपणाकडून योग्य ते आम्हाला सर्वांना सहकार्य मिळावं ही परमेश्वराकडे प्रार्थना. KP गौरव स्पोर्ट बांधा संघाच्या वतीने त्यांचं मनोगत आमच्यापर्यंत येत आहे. खरं तर त्यांच्या वतीने कोण बोलणार नाही आहेत, मात्र आवर्जून KP गौरव स्पोर्ट बांधा संघाने सांगितलंय, आयोजन समितीचे आभार तर आहेत, पण बांधा संघाच्या आणि बांधा गावातील प्रत्येक खेळाडूच्या वाटचालीत एक नाव खंबीरपणे या सर्वांच्या मागे उभं असतं आणि ते नाव म्हणजे मकरंदभाई तोरसकर. बांधा संघाने आभार मानलेत मकरंदभाई तोरसकर यांचे. KP गौरव स्पोर्ट बांधा यांच्या वतीने मकरंदभाई तोरसकर आणि त्यांचे मार्गदर्शक हुसेनभाई मकानदार यांचे मनपूर्वक आभार मानले जात आहेत. हे खरं तर KP गौरव स्पोर्ट बांधा संघ आपले मनपूर्वक आभार. विजयाचा जल्लोष करताना सुद्धा आपण मकरंदभाई तोरसकर, हुसेनभाई मकानदार यांच्यासारख्या मार्गदर्शकांची आपण जरूर आठवण केलीत. धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय सगळ्याच दात्यांची आम्ही वेळोवेळी नावं घेतलीत. नजर चुकीने जर कोणाचं नाव घेतलं राहिलं असेल तर निवेदक या नात्याने दिलगिरी व्यक्त करतोय. आणि सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसऱ्या पर्वातील सर्वात मोठं वैयक्तिक पारितोषिक आपल्यासमोर जाहीर करतोय. मंचावरील सर्व मान्यवरांनी हे पारितोषिक वितरित करावं. अर्थात मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज चेतन गावडे, युवा सेना अध्यक्ष पुरस्कृत आकर्षक चषक आणि आयोजन समितीच्या वतीने पुरस्कृत एक कूलर. संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी करताना 15 चौकार आणि 8 षटकारानिशी 133 धावा ज्यांनी जमवल्या. गोलंदाजी करताना 6 बहुमूल्य विकेट ज्यांनी मिळवल्या. आपल्या फलंदाजी, गोलंदाजी, मैदानावरील आपल्या अस्तित्वाच्या जोरावर संपूर्ण स्पर्धा ज्यांनी रंगवली, सजवली, फुलवली, झुलवली. मालिकावीराच्या पुरस्काराचा मानकरी ठरतोय मिस्टर सागर मोर्ये, द कॅप्टन KP गौरव स्पोर्ट बांधा. सागर मोर्ये ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. ढोल ताशांच्या गजरात सन्मान करूया मालिकावीर सागर मोर्ये, मॅन फ्रॉम KP गौरव स्पोर्ट बांधा. अंतिम सोहळ्यासाठी सिंधुरत्न ढोल ताशा पथक वेतोरा आपण येऊन ढोल ताशांच्या निनादासह ही स्पर्धा सजवल्याबद्दल सिंधुरत्न ढोल ताशा पथक वेतोरे आपला सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. सर्वेश नाईक आपल्याला विनंती आपण मंचावर यावं. पुन्हा एकदा मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं, या स्पर्धेत खेळलेल्या सर्व खेळाडूंचं, आयोजकांचं, प्रायोजकांचं, संघ मालकांचं, रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही दुसऱ्या पर्वाची स्पर्धा इथे संपन्न झालं असं जाहीर करतोय. पुन्हा भेटणार आहोत सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 तिसऱ्या पर्वामध्ये. तोपर्यंत धन्यवाद, शुभरात्री, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालवणी, जय थै मालवणी.